नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीच किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी उपवासासाठी घरी फक्त 5 मिनिटामध्ये कलाकंद बनवला होता. फक्त 2 वस्तूंपासून बनवला होता. किंवा रक्षाबंधनसाठी मिठाई न्यायची असेल ना, तर ही फक्त 5 मिनिटातली मिठाई नक्की ट्राय करून पहा. त्यासाठी मी इथं साधारण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. बरं, मी आता इथं मलाई पनीर घेतलेलं आहे. फक्त 2 वस्तूंपासून जर बनवायचं असेल ना, तर तुम्ही मलाई पनीरच घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे पनीर आहे ना, मी संपूर्ण हाताने कुस्करून घेतलेलं आहे. किसून वगैरे घ्यायचं नाही अजिबात, नाही तर तुमचा कलाकंद रवाळ असा बनणार नाही आहे. आता दुसरा इन्ग्रेडियंट म्हणजे इथं मी मिल्कमेड घेतलेला आहे. आपण इथं साखरेचा वापर केलेला नाही आहे. साधारण मी इथं अर्धा कप मिल्कमेड वापरलेला आहे. 200 ग्रॅमसाठी अर्धा कप मिल्कमेड पुरेसा आहे. जास्त गोड पण कलाकंद चांगला लागत नाही. आता मी गॅसवर ठेवले आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता गॅसवर ठेवल्यानंतर फक्त 5 मिनटं लागतात आपला हा कलाकंद पूर्ण शिजण्यासाठी. पहा, आत्ता पहिल्यांदा 2 मिनटामध्ये ना हे संपूर्ण पातळ होऊन जातं आणि 3ऱ्या मिनटापासून हे घट्ट व्हायला सुरुवात होतं, पाहू शकता तुम्ही. आणि जेव्हा 5 मिनटं पूर्ण होतात ना, तेव्हा ते प्रॉपर घट्ट झालेलं असतं. आता मी त्याच्यात चवीपुरतं वेलची पावडर टाकली आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी काहीच हरकत नाही आहे. 5 मिनटामध्ये आपला हा कलाकंद एकदम घट्ट होऊन जातो. बरं, आता तुम्ही जर खूप घट्ट केला ना, तर त्याचे वडे आहेत ना, अगदी एकदम तुकडे तुकडे पडतील. आणि खूप पातळ ठेवला ना, तर तुमचा कलाकंद असा चिवी असा होईल, रवाळ बनणार नाही. तर आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बरोबर अशी झाली पाहिजे. तर आता मी काय केलं, एका भांड्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला कलाकंद काढताना बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. पाहू शकता, हे खूप फ्लोई पण नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे. व्यवस्थित स्प्रेडसुद्धा होते. ते सगळं मिश्रण असं प्रेस करून घ्या आणि झाकण न लावता तुम्ही त्याला थंड करायला ठेवा. झाकण लावून घेतलं ना, तर ते पनीर असल्यामुळे ते कडक होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर आता एक 15 मिनिटांनी आपण ते पाहूया. 15 ते 20 मिनटं, माझा जवळजवळ अर्धा तास गेला माझा. तर तेवढ्या ह्याच्यात पूर्ण थंड झाले. आता बटर पेपर लावल्यामुळं किती सोपी प्रोसिजर होऊन गेली. पाहू शकता, एकदम छान असं आपलं घरच्या घरी 5 मिनटात बनणारं फक्त 2 वस्तूंपासून बनलेलं हे कलाकंद बनून रेडी झालेली आहे. जर तुम्ही साधं पनीर वापरलं तर मग मात्र तुम्हाला अर्धा कप दुधाचा वापर करावा लागेल. नाही दुधाचा वापर केला तर तुमचं कलाकंद असं कडक होऊन जाईल. ठीक आहे. म्हणून तुम्ही शक्यतो मलाई पनीरचा यूज करा आणि असं झटपट असं 2 वस्तूंपासून कलाकंद रेडी करा. रक्षाबंधन जवळ आली आहे, तर पेढे वगैरे नेण्यापेक्षा घरच्या घरी हे कलाकंद बनून रेडी होते 5 मिनटात. नक्की ट्राय करा आणि उपासाला सुद्धा चालतंय. म्हणून मी आषाढी एकादशीला ते बनवलं होतं. तर तुम्ही ही रेसिपी रक्षाबंधनसाठी खास आपल्या भावांना घेऊन जा. कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.